आकाश आता भूमीला बोलायला लागतो, की नक्की कसं करायचंय? काय शोधायचंय? भूमी म्हणते, की "आकाश मला काही नाही समजायलाच मार्ग नाहीये. हे सगळं नक्की काय चाललंय मला खरंच समजत नाहीये. आकाश जर काही प्रॉब्लेम झाला तर? पुन्हा एकदा आपण यामध्ये अडकलो तर? मला याचंच सगळ्यात जास्त टेन्शन वाटतंय. जर आपल्याला आपलं हे सत्य कोणासमोर कळलं तर? आपण इतके दिवस हे सगळं लपवून ठेवत असतो जाणीवपूर्वक. परंतु आता हे सगळं काय? म्हणजेच लग्न असताना कोणी घरात शिरण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण नक्की कोण असेल? ते मला कळतच नाही आहे. अशी कोणती व्यक्ती असेल जिच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे? म्हणजेच आपल्याला त्या व्यक्तीने बघितलं आहे असंच म्हणावं लागेल. खरं तर ती व्यक्ती ही कोण होती हे समजतच नाही आहे मला. रागिनी हत्यांच्या रिलेटेड तर आता कोणीच मागे नाही राहिले. मग नक्की कोण असेल हे सगळं करणारं? आकाशला आणि भूमीला खूप टेन्शन येत असतं. भूमी म्हणते की नाही आकाश, हे सगळं शोधलं पाहिजे. कोणीतरी अशी व्यक्ती आहे ना, जी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते. आपल्याला या सगळ्या संकटात ती अडकवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठीच हे सगळं होतं आहे. आणि म्हणूनच आता भूमी म्हणते की आकाश, आता तर आपल्याला या सगळ्या गोष्टीत आणखी सावध राहिलं पाहिजे. इतके दिवस आपण इतके शांत होतो, परंतु आता आता मात्र आपल्याला जी भीती होती ती सत्यात उतरतंय की काय अशी भीती वाटते. नक्कीच आपल्याला शोधलं पाहिजे की घरात आणखी कुठे टेप रेकॉर्डर आहे की नाही. तर इथे बलदेव हा झोपलेला असतो आणि अपूर्वा तो झोपलाय की नाही याची खात्री करून उठते आणि अगदी रागानेच ती तिथे त्या दुधाच्या ग्लासकडे बघते, तर तो ग्लास अगदी संपलेला असतो. मग अपूर्वा खात्री करते की बलदेव झोपलाय आणि ती तिथून उठते आणि बाजूला येते आणि तिला जे काही काम करायचं असतं, ज्या हेतूने ती या घरात शिरलेली असते, त्यासाठीच ती आता पूर्णपणे विचार करत असते. मग ती उठते आणि विचार करते की शोध सुरू करायला हवा आकाशभूमीच्या विरोधात, परंतु नक्की सुरुवात कुठून करू? तेव्हा ती विचार करते की सुरुवात मी स्टडी रूमपासून करते. मग ती स्टडी टेबल ओपन करते आणि त्या टेबलमध्ये जो ड्रॉवर असतो, त्या ड्रॉवरमध्ये काही वस्तू आहेत का, म्हणजे ते शोधायला सुरुवात करते, जेणेकरून तिला काही हाती लागेल का. म्हणून ती सगळं शोधण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता तिला काही इन्व्हलप दिसतात, ते ती बाजूला ठेवते आणि त्याच्याच खाली आकाश आणि भूमी या दोघांचाही एकत्र फोटो असतो. त्या फोटोमध्ये ते दोघंही अगदी आनंदाने स्माईल करत असतात आणि ते पाहिल्यानंतर इथे आता तिला राग यायला लागतो. आकाश आणि भूमी त्यांचा तो पूर्वीचा फोटो असतो आणि तो फोटोज आता रागाने ती पाहते. स्वतःच्या हातात धरून आकाश आणि भूमी यांचा दोघांचाही तो फोटो एकमेकांपासून वेगळा करते आणि आकाशचा फक्त फोटो ती हातात ठेवते, बाकी भूमीचा फोटो खाली टाकून देते. नंतर ती हळूच बलदेवला बघते, तर तो झोपलेला असतो. मग पुन्हा एकदा ती तो बलदेवच्या नकळतच आकाशचा फोटो घेते आणि समोर जिथे काही ठेवलेलं असतं तिथे जाऊन ती तो फोटो टांगून ठेवते आणि म्हणते की नाही, आता आकाश काही झालं तरीही तुला मी सोडणार नाही. या घरात माझा जो हेतू होता तो आता माझा पूर्ण झाला. आकाश, तुला या घरातून मला कायमचं बाहेर काढायचं आहे. जो हेतू घेऊन मी या घरात शिरले, तो हेतू माझा लवकरच साध्य होणार आहे. कारण की माझा पहिला टप्पा तर पार झाला आहे आता. पुढे आता कसं करायचं हे मी ठरवणार आहे. त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी चालेल, असं अपूर्वाचं सगळं प्लॅनिंग सुरू असतं. आकाश आणि भूमी म्हणतात की आपल्याला आत्ता काहीतरी केलं पाहिजे. खाली जाऊन सगळीकडे चेक केलं पाहिजे की कुठे आणखी त्या माणसाने तो रेकॉर्डर वगैरे ठेवला आहे की नाही. तेव्हा मग भूमी आजूबाजूला जाऊन बघायला लागते आणि त्याच वेळेला आकाश त्यानंतर मग आता भूमी म्हणते की चल आकाश, आपण खाली शोधूया. त्याशिवाय काहीच पर्याय नाही. म्हणून आता तो शोधण्यासाठी खाली उतरत असतो. त्याच वेळेला इथे आता अपूर्वा देखील खाली उतरते. तिलाही काहीतरी शोधायचंच असतं भूमी आकाशच्या विरोधात आणि त्यामुळे ती आता बाहेर पडलेली असते. तर भूमी आणि आकाश सगळे झोपलेत की नाही याची खात्री करतात आणि खाली उतरतात आणि आकाश बघतो आणि सगळीकडे बघतो, सगळ्यांची रूम मात्र बंद असतात. परंतु अपूर्वाकडे त्यांचं लक्ष नसतं. अपूर्वा पण त्यांच्यासारखीच रूमच्या खाली उतरलेली असते. नंतर आकाशभूमी म्हणतात की बघ, सगळीकडे काही दिसतंय का, म्हणून ते सगळं काही बघायला सुरुवात करतात. तेव्हा आकाश झोपाळा, टी व्ही युनिट सगळीकडे चेक करत असतो की काही कोणी ठेवलं आहे का, परंतु काहीच सापडत नसतं. आता भूमी म्हणते की आकाश, नक्की काय आहे, म्हणजे नक्की त्या माणसाने काय केलं आहे, आपल्याच रूममध्ये ठेवलं आहे की दुसरीकडे कुठेही रेकॉर्डर ठेवलं आहे, काही समजायला मार्ग नाही आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, नक्कीच काय आहे ती गोष्ट आपल्याला शोधली पाहिजे. म्हणून आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही सगळं काही करण्याचा म्हणजेच सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करतात. मग भूमी म्हणते की आकाश, इथे इथे आपल्या लिव्हिंग रूममध्ये तरी काहीच नाही आहे. आपला सगळ्यात जास्त वावर असतो तिथे ते ठेवलं नसेल ना. मग भूमीला तो विचारतो की जर त्याने कोणाच्या रूममध्ये तर ठेवलं असेल ना. तेव्हा भूमी म्हणते की नाही, कोणाच्या रूममध्ये काहीच ठेवलं नसेल. जर रूममध्ये ठेवलं असतं ना, तर कोणीतरी आपल्याला आवाज दिला असता किंवा त्यांनाही तो रेकॉर्डर आपल्याला ऐकायला आला तेव्हाच ऐकायला आला असता.
आवाज आला नाही याचा अर्थ असाच आहे की अजूनही कोणाला काहीही दिसलेलं नाही. तेव्हा मग आकाशला भूमी म्हणते की आपण किचनमध्ये सगळ्यात जास्त वावर करतो ना, तिथे जाऊया. मग ते किचनमध्ये शोधायला लागतात. म्हणजे किचनमधले सगळे काही पाटं किंवा ट्रॉली हे सगळं काही भूमी चेक करायला लागते. आकाशही सगळीकडे अगदी भांड्यांच्या आतमध्ये वगैरे सगळं चेक करत असतो. तेवढ्यातच आता अपूर्वा ही रूममधून बाहेर पडते. तिलाही खरं तर बाहेर यायचं असतं. तीही सगळीकडून शोधत असते आणि तेवढ्यात आकाश आणि भूमी हे दोघंजणही त्यांचं काम करत असतात. आता नक्की हे सगळं काय आहे ते दोघांना काहीच कळत नसतं. भूमी आता किचनमधून बाहेर पडत असते. नंतर किचनमधून दोघंजणही बाहेर पडतात आणि बघतात की आता कुठे बघायचं. आता किचनमधली खिडकी आकाश बघतो आणि पुन्हा तिथून तो दरवाजातून किचनच्या बाहेर निघून जातो. तर त्याच दिशेने अपूर्वा पण आलेली असते. परंतु त्या दोघांची अगदी व्यवस्थितपणे चुकामुकच होत असते आणि म्हणूनच ते सगळेजण आता एकमेकांना चुकत असतात. त्यानंतर मग आता इथे अपूर्वा ही आजूबाजूला बघते आणि किचनमध्ये शिरते. किचनमध्ये काही आहे की नाही हे तीही शोधण्याचा प्रयत्नच करत असते. परंतु आकाश आणि भूमी तिथून तेवढ्यातच बाहेर निघून गेलेले असतात. आकाश तिजोरीजवळ येतो आणि तिजोरीजवळ देखील चेक करायला लागतो की तिथे काही आहे का, परंतु तिथे पण काही नसतं. आता तो म्हणतो की आपण एक काम करूया, आपला जो स्टडी रूम आहे ना तिथे जाऊन बघूया तिथे काही सापडतंय का. म्हणून आकाश भूमी अगदी फाईल्स सगळ्या चेक करतात. स्टडी रूममध्ये पण काहीच नसतं. मग ते विचार करतात की आता नक्की कुठे शोधायचं, काय शोधायचं. भूमी म्हणते की आकाश मलाही कळत नाही आहे नक्की कुठे कुठे शोध घ्यायचा आहे ते. मग भूमी आकाश म्हणतात की आता एकच गोष्ट राहिली ती म्हणजे अडगळीची खोली. आता अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन चेक करूया का असं एकमेकांना विचारतात. तेवढ्यातच आता दोघंजणही अडगळीच्या खोलीच्या इथून जात असतात. स्टडी रूममध्ये ते दोघंही असताना अपूर्वा ही वरती गेलेली असते. म्हणजे जिथून भूमी आणि आकाशची खोली असते ना त्या खोलीच्या इथे तिला जायचं असतं. खरं तर तिला हे सगळी शोधाशोध करत असताना म्हणजेच भूमी आकाश हे झोपलेत की नाही ते पाहायचं असतं. म्हणूनच अपूर्वा ही आकाश आणि भूमी यांच्या खोलीकडे जायला निघते. आता खोलीकडे गेल्यानंतर ती अगदी दबक्या पावलांनी जात असते. कारण की जर त्यांनी दोघांनीही बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे तिला माहीत असतं. म्हणूनच ती अलगद पाय टाकत टाकत त्यांच्या खोलीकडे जात असते आणि मागे कोणी नाही याची पण खात्री करत असते. त्यावेळेला आता आकाश आणि भूमी यांची खोली म्हणजे ओपनच असते, त्यांनी लॉक केलेलं नसतं. म्हणूनच ती हळूच दरवाजा उघडून बघते आणि खोलीमध्ये पूर्णपणे शांतता असते आणि अंधार असतो. त्यामुळे अपूर्वा म्हणते की अच्छा हे दोघंजणही गाढ झोपलेत वाटतं, कारण आज लग्न झाले तर हे गाढ झोपले असतील, म्हणूनच दमलेले असतील, मी माझं काम पूर्णपणे करू शकते. म्हणून अपूर्वा आता हळूच त्यांचा खोलीचा दरवाजा पुन्हा बंद करून घेते. परंतु तिला माहीत नसतं की आकाश आणि भूमी ही तिच्यासारखे रूमच्या बाहेर पडलेले आहेत. आता तेवढ्यातच ती खोलीच्या बाहेर पडत असते आणि येत असते. आकाशभूमी मेन डोअरमधून बाहेर अडगळीच्या खोलीकडे जायला निघतात. आता दोघंही बंगल्याच्या तिथून जिन्यांवरून खाली उतरतात आणि अपूर्वा पण आकाश आणि भूमीच्या तिथून खाली उतरत असते. आता आकाश भूमी हे पटापट धावत धावत अडगळीच्या खोलीजवळ येतात आणि त्या अडगळीच्या खोलीत सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करतात. भूमी म्हणते की आकाश आपण इथे शोधूया, त्या माणसाने इथे काही ठेवलं तर नाही आहे ना. तेव्हा भूमी सगळ्या गोष्टी म्हणजेच तिथे ठेवलेल्या सगळ्या जुनाट वस्तू त्यांच्यामध्ये ते शोधायला लागतात की कुठे काही सापडतंय का. तेवढ्यातच इथे अपूर्वा मात्र योगेश्वरी देवीला हात जोडत असते. ती आता हात जोडत म्हणते की आई योगेश्वरी, तुझ्यासमोरच माझं आणि बलदेवचं लग्न झालं आहे. खरं तर माझा या घरामध्ये येण्याचा जो मूळ उद्देश होता, जो मूळ हेतू होता, तो आज सफल झालेला आहे. आकाश आणि भूमी यांची तिथे शोधाशोध सर्व सुरू असते. अजूनही त्यांचं तिथे कामं सुरू असतं आणि इथे अपूर्वा मात्र देवीजवळ हात जोडून उभी असते. ती म्हणते की या घरात येण्याचं माझा एकच हेतू होता, तो म्हणजे आकाशची बर्बादी. आकाशला कायमचं या सगळ्या गोष्टीतून संपवण्यासाठी मी या घरात आलेली आहे. खरं तर मला हा मोठा हेतू होता. मी घरात लग्न केलं खरं तर बलदेवशी, म्हणजेच बलदेवला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा तोच हेतू होता की मला आकाशवर सूड उगवायचा होता. परंतु मी ही गोष्ट नक्की सांगते की माझं बलदेववर आहे प्रेम, परंतु त्याच्यापेक्षा जास्त माझा राग आकाशवर आहे आणि त्यासाठीच मी या घरामध्ये आले. आणि मग सगळ्यांसमोर तुझ्या साथीने मी हे लग्न केले. परंतु तुझ्यासमोरच मी आता सांगते, माझा हेतू मी स्पष्ट करते की हे जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त मी आकाशला बर्बाद करण्यासाठी करते. मला माहिती आहे जे माझ्याबरोबर त्याने जे काही केलं आहे गेल्या काही वर्षांपूर्वी, तोच राग माझ्या मनामध्ये आहे आणि त्याने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे आणि मला आयुष्यभराचं दुःख दिलं आहे त्याने. म्हणून किती काही झालं तरीही त्याला मी सोडणार नाही आहे. मला माझा जो काही बदला आहे तो मी पूर्ण करून राहणारच आहे. आई योगेश्वरी, मी मागून वार करणार नाही. मी तुझ्यासमोरच हात जोडून सांगते की तुझ्याच साक्षीने मी हे सगळं करणार आहे आणि तुझ्याकडे जो दिवा लावला आहे त्या दिव्यावरती हात ठेवून मी शपथ घेते
की आकाशच्या बाबतीतला जो मी निर्णय घेतला आहे तो निर्णय कधीही मी मागे हटणार नाही. मला कितीही काही करावं लागलं तरीही चालेल. मी बलदेवला खोटं वचन दिलं, परंतु ते सगळं माझ्या एका या हेतूचाच भाग होतं. माझा हेतू हाच आहे की मी आकाशला या घरात येऊन मला उद्ध्वस्त करायचं आहे, त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. तेवढ्यातच आकाश आणि भूमी आतमध्ये शिरतात आणि तो आतमध्ये शिरल्याबरोबर तिथून अपर्वा आता गायब झालेली असते. आजूबाजूला आकाश आणि भूमी बघत असतात. भूमी आता दरवाजा लावून घेते. आकाश म्हणतो की इथे काहीच नाही आहे भूमी. याचा अर्थ त्या माणसाने कुठेच काही ठेवलेलं नाही आहे. आपलं सगळ्या गोष्टी, सगळं घर तपासून झाले, कोणाच्याही खोलीत काही नाही आहे. म्हणूनच आता ते देवाऱ्याजवळ पण जाऊन बघतात, परंतु देवाऱ्याजवळही काहीच नसतं. आता ते दोघं म्हणतात की क्षितिजा शांत झोपली अजूनही. आकाश, आपण उद्या बघूया नक्की काय करता येईल ते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करत असते. तेव्हा भूमीच्या डोक्यात मात्र तेच तेच विचार सुरू असतात. नक्की काय झालं असेल? तो माणूस जर पुन्हा शिरला तर काय करायचं? जर कोणाला काही समजलं, असे विचार डोक्यात सुरू असतात. त्याच वेळेला आता भूमी त्याच विचारांमध्ये मग्न असताना खाली अपूर्वा उतरते आणि अपूर्वा जॉगिंगसाठी निघालेली असते. तेव्हा मग भूमीच्या समोर ती येते. भूमी अशी हाक मारते. भूमी दचकून मागे बघते. भूमीला ती विचारते की काय गं, काय झालं? अशी दचकलीस का तू पटकन? काही घाबरतेस का? कसला विचार करतेस का? तेव्हा भूमी म्हणते की ते नाही अगं, ॲक्च्युली काल काय झालं, दमायला झालं ना त्यामुळे थोडं. तेव्हा ती म्हणते की ओके. भूमी तिला विचारते की तू कुठे जॉगिंगला निघाली आहेस का? तेव्हा ती म्हणते की हो अगं, मी जॉगिंगला निघाली आहे. मला माहिती आहे की हे सगळं काय येते, परंतु चालेल, मी थकली आहे, परंतु मला जॉगिंगला तर सकाळचं जायलाच हवं, म्हणून मी निघते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अपूर्वाच्या मागे मागे जो माणूस असतो तो तिच्या हातातून काहीतरी चोरून घेऊन निघालेला असतो. अपूर्वा आता त्याचा पाठलाग करत असते आणि पाठलाग करत असताना तिथून अथर्व म्हणतो मानसीला, मानसी अगं तिथे समोर बघ ना, काहीतरी ठेवलेले, काय आहे ते? तेव्हा आता अपूर्वाला हे सगळं म्हणजे मानसीला बघून धक्का बसतो. अपूर्वा तर त्या चोराच्या मागे मागे असते आणि तेवढ्यातच मानसी, अथर्व ती काहीतरी गोष्ट बघायला जातात. तेव्हा आकाश म्हणतो की हा टेप रेकॉर्डर त्यांच्या हाती पडता कामा नये. आता अपूर्वाला तिचा जो मोबाईल असतो तो मोबाईल खरं तर त्या गुंडाने त्या गाडीसमोर ठेवलेला असतो आणि ती आता धावत पळत त्याच्या मागे असते, परंतु तिथे तिला एक हाताला चिठ्ठी लागते आणि ती चिठ्ठी लागल्यानंतर समोरच आता हे सगळं तो बघत असतो. तर आकाश पण जो माणूस त्याच्या बंगल्यात येत असतो त्या बंगल्याच्या मागे मागे असतो आणि तो टपरीवाल्याजवळ चहा पित असतो. तेव्हा आकाश त्याचा हात बघतो आणि भूमीने जे टॅटू ड्रॉ करून दाखवलेलं असतं तेच टॅटू असतं त्याच्या हातावर. अपूर्वा फोनवर बोलत असते की उद्यापासून मिशन रागिनी पटवर्धन सुरू. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.